नमस्कार. हे प्रहसन केवळ मनोरंजनासाठी आहे. यामध्ये कोणालाही दुखवण्याचा उद्देश नाही आहे. पण जर तसे झालेच तर आम्ही जबाबदार होणार नाही. ज्यांना निद्रा अवस्थेत जायचे त्यांनी बिंदास जावे, पण ज्यांना भ्रमणध्वनी वापरायचा आहे त्यांनी तो सायलेंट मोडवर वापरावा. प्रस्तुत करत आहोत वैद्यकीय क्षेत्रातील गमती जमती. निवासी डॉक्टर दिवसभराचे काम संपवून पेशंटच्या ऑर्डर्स टाकत आहे. झालं, आजचे सगळे कामे जवळपास झाले. पटकन ऑर्डर्स टाकून घेतो. TPR, BP, हाफ आर्ली चार्टिंग, इंजेक्शन सेफ्ट्रॅक्झोन BD, इंजेक्शन डायक्लोफेनाक, इंजेक्शन पॅन 40. चला हे घ्या सिस्टर. तर जेवण करून रूम मस्त झोपून घेतो. सकाळी सकाळी 5 वाजता त्याला सिस्टरचा फोन येतो. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग सिस्टर. बोला, काय झालं? सर, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं सिस्टर? बोला. सर, पेशंट खूप त्रस्त झालाय. लिग्नोकेन जेली पण संपली आहे. पेशंटचे रिलेटिव्ह खूप इरिटेट झाले आहे. ड्रेसिंगचे गॅन्झी गॉस सगळं संपलंय आणि आता मी पण थकले आहे. लिग्नोकेन? सिस्टर तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. सर, तुमच्या ऑर्डर प्रमाणे दर अर्ध्या तासाला PR एक्झामिनेशन केलंय. पेशंट खूप कंटाळलाय. सगळं सामान संपलंय. PR? पण सिस्टर मी तो ऑर्डर्स नाही, TPR लिहिलं होतं. हे बघा, PR लिहिलेलं आहे. रेसिडेंट डॉक्टर TPR मधला टीच लिहायला विसरला. OT मध्ये पेशंट ऑपरेशन टेबलवर घेतलेला असतो. एनेस्थेशिया टीम मध्ये JR1, JR3 आणि लेक्चरर असतात. लेक्चरर पेशंटला समजावून सांगतात, बाबा, तुमचं ऑपरेशन साधारणतः 1 तास आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला पाठीमध्ये एक सुई टोचणार आहोत. नको. त्याला स्पायनल अॅनेस्थेसिया असं म्हणतात. त्यामुळे तुमचा पोटाखालचा भाग बदल होणार आहे. पण तुम्ही आमच्याशी बोलू शकता. नको डॉक्टर, नको. आले. पेशंट घाबरून जातो पण नंतर तयार होतो. सर हळू करत. JR1 वॉशअप होते. एक सुई लागेल. हा, अरे बापरे, अरे देवा. बरेच प्रयत्न केल्यावर तिला यश येत नाही. JR3 ला पण काहीच यश येत नाही. शेवटी पेशंट त्रस्त होतो आणि डॉक्टर तुम्ही म्हटली एकच सुई टोचणार. बरोबर आहे बाबा तुमचं. मी तुम्हाला म्हटलं होतं एकच सुई टोचणार, पण किती वेळा टोचणार? अरे पांडुरंगा. MBBS स्टुडंट्सचे क्लिनिक चालू असते. सहसा क्लिनिक मध्ये बरेचसे गमती जमती होत असते. तर पाहूया अशीच एक गंमत. So students, today we will learn about varicocele. What is varicocele? Anybody? No? Okay, I will tell you. Varicocele is a dilatation of pampiniform plexus in the scrotum. When you palpate the swelling, it feels like bag of worms. Hey you, good morning. Now tell me, what is the treatment? सर albendazole. एक मल्हारी सिस्टर सर्जनच्या ओपीडीत काम करत असते. पेशंट बघून झाल्यावर सर्जन, चलो सिस्टर रूम में चलो, PR करेंगे. अयो रामा, ये क्या बोला? डायरेक्टर सर. सर, मुझको डॉक्टर का कंप्लेन करना है. What happened, sister? सर, डॉक्टर मुझको बोला रूम में चलो, प्यार करना है. What, doctor? Yes sir. Doctor, what did you say? Look, she is crying. Sir, मैंने सिर्फ बोला रूम में आओ, पेशेंट का प्यार करना है. अयो, मुझे लगा
काय सांगते? पूर्वीचा मोबाईल नसतानाचा काळ, वॉर्डमध्ये पेशंटला रायगर्स येत असतात, पण सिस्टरला हा शब्दच आठवत नसतो. मग ती कॉलमध्ये काय लिहून पाठवते हे बघूया. Sir, please come to the ward to see the patient. Patient is moving and doing something wrong under the blanket. Mama, जा घेऊन लवकर. ओके मॅम. सर एक कॉल आहे. काय मग हुशार डॉक्टर काय लिहितात ते बघूया. Sister, kindly lift up the blanket and look at what wrong he is doing under it. म्हणजे सिस्टरला ॲनेस्थेशिया JR1 दिवाळीच्या जस्ट 2 दिवस आधी ॲडमिशन घेतो. दुसऱ्या दिवशी सिनियरला सुट्टी मागायला जातो. गुड इव्हनिंग मॅडम. मॅडम मला 2 दिवसासाठी सुट्टी भेटेल का प्लीज? सुट्टी? अरे कालच जॉईन झाला तू, आता लगेच सुट्टी? मॅडम प्लीज ना. बरं जा, पण लोकल देऊन जा. ओके मॅडम. तो बऱ्याच ॲनेस्थेशियाच्या रेसिडेंट्सला फोन करतो, पण कोणीच लोकं भेटत नाही. मग ए सायली, ऐक ना, 2 दिवस मला लोकल करशील का? अरे पण मी तर मेडिसिनची JR आहे. कर ना सायली. ठीक आहे, चल. चल. मॅडम मला लोकल करायसाठी एक JR1 भेटली आहे. अरे ही तर मेडिसिनची आहे, हिला ॲनेस्थेशियाचं काय करणार आहे? हो मॅडम, मला तरी ॲनेस्थेशिया मधलं कुठं काय कळतंय? तू जा बाबा तसं सुट्टीवर, मी बघून घेईन. काल ना घसा रुग्ण फॉलोअपला आलेला असतो. तो ज्युनियर डॉक्टरला भेटतो. कान कसा आहे बाबा? अहो डॉक्टर कान तर बरं आहे, पण ते औषध लईच कडू होतं. पण तुम्ही ते औषध का दिला? अहो त्या रोडापल्लीकडचं मेडिकल वाला म्हणजे ना 2 कॅन सकाळ आणि 2 कॅन संध्याकाळ. अहो ते कानात टाकायचं होतं. बरं डॉक्टर, ती तुमची मोठी डॉक्टर कधी झाला तो? बाबा मला सांगा, हा विभाग कोणता? कान ना घसा. मग वाट पाहत बसा. डॉक्टर OPD साहेब. कन्सल्टेशन. येऊ का? या या. काय त्रास आहे? सर्दी, ताप, खोकला. 11 फारच लहान केला तो. तर आता बसूया. आज घेतलेला बाहेर थोडा. ठीक. हे औषध घ्या. घेऊन. हे बघा. हा. ही गोळी सकाळ संध्याकाळ. बरं ही गोळी सकाळी अनुच्या पोटी. बरं आणि हे औषध घ्या. 2 चमचे सकाळ, 2 चमचे संध्याकाळ. बरं सर, एक विचारू का? हे औषधावर EXP काय आहे? ती एक्सपायरी डेट आहे. एक्सपायरी. मग ती औषधाची किंमत किती? त्याच्यात एक Laparoscopic surgery. A lecturer in surgery introduces the laparoscope. Subsequently, he introduces the camera for cholecystectomy. He hands over the camera to a lady resident. So let's see what happens. So residents, here comes a laparoscope and here comes a camera. Shamal, hold the camera. येस सर. Shamal, come close. Shamal, please come close. Shamal, I said come closer. सर आय कांट कम मोर क्लोज. Oh, sorry. I mean, zoom in करो. Wall पे देखो, focus करो. ओके सर. South Indian resident to patient who is hard of hearing. क्या हुआ बाबा? सर, बहुत सर्दी और खांसी हो गई सर. ठीक है, कल आते वक्त ये खून का रिपोर्ट लेके आना और साथ में छाल की बोतल भी लेके आना. ठीक है. ठीक है. दूसरे दिन
बाबा ला ये रिपोर्ट उनका रिपोर्ट और फोटो फोटो ये क्या आप ही ने तो बोला था शादी का फोटो लेके आने के लिए आइयो राम MBBS वायवा. गुड नाइट सर नाही गुड आफ्टरनून खुरा सॉरी गुड मॉर्निंग हा शिडा Student is given specimen of uterus. identify disorder. दिस ऑर्गन सर इट इज spleen. No, no, no. Take and take. Sir, is it pancreas? You are wrong. Okay, I will give you a clue. This organ is absent in you and this is absent in me. Upset you. That's the data. Sir, I got it. Yeah. It is brain. Okay. Pick any one of these. Anyone? Right. No. Pick anyone. Yeah. Now physician to an intern. Have you given tablet diclofenac to the patient? Yes, sir. I have given it rectally to the patient. It is given orally. Oh, is it available as orogesic? I thought it is only analgesic. Get up. Oh, sorry. Hello, doctor. Hello, ma'am. Sorry, patient of Google knowledge. Hello, doctor. Hello, ma'am. Doctor, I have thyroid since 5 years. You have thyroid since birth? No, doctor, I have thyroid problem. Yes. Which one? Hypo or hyper? Thyroid, doctor, thyroid. Yes, but which one? Butterfly-shaped gland in the neck which secretes T1 and T2, doctor. You idiot! T1 and T2 at airport terminals in Mumbai. Your thyroid gland secretes T3 and T4. Oh, sorry, doctor. May I come in, sir? Yeah, ये. सर हाँ बोल बोल. सर एवढं मोठं उत्तर दिलंय मी खूप कमी मार्क दिले ना सर मला अच्छा बघू बरं काय. अच्छा तू एक काम कर, वाचून तर दाखव. हेच लोक ठरवतील काय करायचं ते. Bronchopleural fistula is a disease of lung. Lung is a very important organ. It is a fistula between bronchus and pleura, so that air can pass from bronchus to pleura and from pleura to bronchus. Lung is badly affected in bronchopleural fistula. It is commonly found in patient of TB and smoker. So cigarette is bad for bronchopleural fistula. Patient may develop symptoms such as coughing and drop in saturation. So maintain the saturation. The symptoms should not be ignored. Bronchopleural fistula can be diagnosed with a modern diagnostic tool such as chest X-ray, CT scan, MRI, pulmonary function test. So diagnosis is very important for the treatment of bronchopleural fistula. Treatment is antibiotics, penicillin, cephalosporin, cotrimoxazoles, fluoroquinolones, microlids, aminoglycosides. In severe cases, we can start HRZDS regimen also. Bronchopleural fistula can lead to poor quality of life of patient and their relatives, and it is also causes death. So early diagnosis and treatment of bronchopleural fistula is very important. OT preparation for anesthesia. JR1. माहौल ना? हो गई तैयारी? ओके मैम. योगेश ये क्या है? मैम लैरिंगोस्कोप. वारे मेरे शेर, इडियट, ये तो मुझे भी पता है. इसका लाइट किधर है? मैम मैंने तो चेक किया था. तो अभी ये क्या मुझे देखकर आंख मार रहा है? लेक्चरर मैम पूछेगी तो मैं क्या बोलूं? मैम लोड शेडिंग हुई है. हाँ? जा जल्दी ठीक करो के ला.
सीनियर्स ने तो बोला था एनेस्थेसिया में बहुत स्कोप है, लेकिन अब पता चल रहा है वो लैरिंगोस्कोप की बात कर रहे थे। तर 14 प्रवेशिका असलेले हे लघुनाटिका वैद्यकीय क्षेत्रातले गमती जमती श्रोते हो कशा वाटल्या? या प्रदर्शनामधील पात्रांची ओळख करून देतो. डॉक्टर श्रेयस गोसावी, JR3 अॅनेस्थेसिया. डॉक्टर श्यामल दुबे, JR3 अॅनेस्थेसिया. डॉक्टर शर्वरी किंगे, JR1 अॅनेस्थेसिया. डॉक्टर शुभम चव्हाण, JR1 अॅनेस्थेसिया. डॉक्टर योगेश वाडेकर, JR1 अॅनेस्थेसिया. डॉक्टर कृष्णा पांचोले, JR1 अॅनेस्थेसिया. डॉक्टर सायली वाघमोडे, JR1 अॅनेस्थेसिया. साऊंड इफेक्ट्स होती डॉक्टर रश्मी भोळे, JR3 अॅनेस्थेसिया. व्हिडिओ रेकॉर्डिंग डॉक्टर तेजश्री अंभोरे, JR अॅनेस्थेसिया. मी डॉक्टर विवेक खरोळकर, सहयोगी प्राध्यापक विकृतीशास्त्र विभाग आणि लेखक, निर्माते, दिग्दर्शक डॉक्टर अश्विन सोनकांबळे. विशेष आभार डॉक्टर दिनेश बक्षीसर, डॉक्टर मनोज जोशी आणि राजू शिंदे टेक्निकल सपोर्ट. नमस्कार.